नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे। बांधकाम कामगार महामंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात। मग त्यामध्ये जीवित कामगारांना नोंदणी करणे आणि नूतनीकरण करणे गरजेचे असते, तरच या योजनांचा लाभ मिळत असतो। तर मग मित्रांनो, ही नोंदणी व नूतनीकरण मोफत करण्यात आलेले आहे। त्याचे जे शुल्क आहे ते निशुल्क करण्यात आलेले आहे। म्हणजेच आता बांधकाम कामगारांना नोंदणी आणि नूतनीकरण हे मोफत मिळणार आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या GRच्या माध्यमातून बघणार आहोत। इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 13 ऑगस्ट 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केला आहे। त्यानुसार राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी आणि नूतनीकरण करण्यात येते। मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरांच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे। सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे। अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याकरिता नोंदणी शुल्क 25 रुपये आकारले जात होते। त्याच्यानंतर कामगारांची नूतनीकरण करण्याच्या शुल्कामध्ये रकमेत बदल करण्यात आला। सदरची शुल्काची रक्कम 1 रुपया करण्यात आली होती। सध्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2000 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे। त्या अनुसरून महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक 3 येथील पत्रान्वये शासनास मान्यतेस्तोवर सादर केला होता। त्या अनुसरून आता शासन निर्णय इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 मधील कलम 12(3) व कलम 62(2)G मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता बांधकाम कामगारांना नोंदणी आणि नूतनीकरण फी ही मोफत करण्यात आलेली आहे। कोणतेही शुल्क द्यायची गरज लागणार नाही। सदरचा शासन निर्णय हा GR तुम्हाला जर बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी बघू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। धन्यवाद।